मनमाडला कारमधून गोधन चोरी करणारी टोळी सक्रिय, चोरटे सीसीटीव्हीत कैद. महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करून देखील राज्यात मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या सुरूच आहे. आता तर या गोवंशांची चोरी करून विक्री करण्याची नवी पद्धत उदयास आली असून मोठमोठ्या महागड्या चारचाकी कारमधून आता या गोधनाची चोरी करण्यात येत आहे. मनमाड शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर गोधनाची चोरी होत असून ही चोरी करणारी टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा गोरक्ष समितीतर्फे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतात प्रत्येक धर्माला एक परंपरा आहे. हिंदू धर्मात देखील अनेक रूढी परंपरा आहेत. यात गोधन म्हणजे गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून गोमाता म्हणून गायीची पूजा संबंध भारतात करण्यात येते. गोवंशांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येते. या विरोधात राज्य शासनातर्फे गोवंश हत्या बंदी कायदा करण्यात आला आहे. मात्र हा कायदा केवळ कागदावरच असल्याचे याआधी देखील अनेकदा समोर आले आहे. चोरून लपून गोवंश हत्या व गोवंश तस्करी सुरूच आहे. गोवंश चोरी करण्यासाठी नामनिराळ्या पद्धती चोरट्यांतर्फे वापरण्यात येतात. आता तर चक्क चारचाकी गाडीमधून मोठमोठ्या महागड्या कारमधून या गोवंशांची चोरी व तस्करी करण्यात येत आहे. मनमाडला देखील गेल्या अनेक दिवसांपासून गोवंशांची चोरी होते आहे. 2 दिवसांपूर्वी देखील शहरातील अनेक भागातून गोवंशांची तसेच गायींची चोरी झालेली आहे. शहरातील एका ठिकाणी कारमधून गायीची चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या चोरट्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मुळात शहरात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त असताना देखील हे चोरटे राजरोसपणे शहरात येतात व गायींची चोरी करून घेऊन जातात. यामुळे नेमके शहरात चालले तरी काय, असा सवाल गोरक्षकांतर्फे विचारण्यात येतोय. या चोरट्यांच्या व्हिडिओत त्यांची गाडी व हे चोरटे अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. या चोरट्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी गोरक्षकांतर्फे करण्यात येत आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.